जसा आपला 12वीचा निकाल लागलाय, तसं प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आणि प्रत्येक पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, की 4 वर्षानंतर ज्यावेळेस आमची प्लेसमेंटची वेळ येईल, त्यावेळेस मिनिमम 60% चा क्रायटेरिया असणार का प्लेसमेंटसाठी? पहा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे, की माझ्या वेळेस पी-आय-सी-टीमध्ये मी पी-आय-सी-टी सीएस पास आउट आहे आणि माझ्या वेळेस 2025 या साली पी-आय-सी-टीमध्ये ज्या कंपनीजने व्हिजिट केलं होतं कॅम्पस, तर त्या कंपनीचं मी तुम्हाला नोटिफिकेशन दाखवणार आहे, की त्यांनी 60%चा क्रायटेरिया लावला होता का? जर लावला असेल तर ते पण तुम्हाला कळेल आणि नसेल लावला ते पण तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, की हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माझं मत देईल, इम्प्रूव्हमेंट एक्झाम असो किंवा फर्दर तुम्ही काय केलं पाहिजे याच्याबद्दल. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की पाहायचा आहे आणि नवीन असाल चॅनलवर, पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत असाल, तर ॲडमिशन काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मी तुम्हाला खूप हेल्प करणार आहे. प्रत्येक स्टेपवर तुमच्या सोबत असणार आहे. त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, मी काय केलंय, की आमचा एक WhatsApp ग्रुप होता. त्यावेळेस 2025ला या पद्धतीने WhatsApp ग्रुप होता. तर त्याच्यावर काय यायचं नोटिफिकेशन यायच्या कंपनीचा. कोणती कंपनी व्हिजिट करणार आहे, तर त्याच्यावर नोटिफिकेशन यायच्या. याच्यातलेच मेसेज मी इथं स्क्रीनवर घेतलेत. तर पाहूया. फर्स्ट जी कंपनी आहे, तर ती आहे टी-आय. ओके. तुम्ही इथं क्लिअरली पाहू शकता, की कंपनीचं नाव, एलिजिबल ब्रांचेस कोणकोणत्या आहेत, त्याच्यानंतर कोणता रोल होता हे, त्यांच्या फॉर्मची, ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक वगैरे. ओके. आणि त्याच्यानंतर जॉब लोकेशन वगैरे आणि कंपनी क्रायटेरिया. कंपनी क्रायटेरियामध्ये काय 10th, 12th अँड डिप्लोमा 60 अँड अबव्ह. ओके. त्याच्यानंतर सी-जी-पी-एचा क्रायटेरिया आहे आणि त्याच्यानंतर ॲक्टिव्ह बॅकलॉगचा पण क्रायटेरिया आहे आणि त्यांचं जे सी-टी-सी म्हणजे सॅलरी होते, ती होती 10 लाख. नियर बाय 11 लाख त्यांची सॅलरी होते. बरोबर? म्हणजे यासाठी पण क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर कोणती आहे? नेलसॉफ्ट. नेलसॉफ्टमध्ये किती 10th आणि 12th किती 60% अँड अबव्ह. नो गॅप, गॅप पण नाही पाहिजे. त्याच्यानंतर सी-जी-पी-एचा क्रायटेरिया आहे आणि त्याच्यानंतर ॲक्टिव्ह बॅकलॉगचा पण क्रायटेरिया आहे. म्हणजे इथं पण 60%चा क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जी कंपनी आहे, तर ती आहे हॅरमन. ओके. आता हे पहा, ह्या कंपनीला थोड्याशा घेतल्या तिथं. पी-आय-सी-टीच्या कॅम्पसला 200च्या अबाउट कंपनी व्हिजिट करतात आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की 90% ज्या कंपनीज आहेत, तर त्यांना हा क्रायटेरिया असतो म्हणजे असतो. फक्त 10% अशा कंपनीज आहेत, की ज्यांना हा क्रायटेरिया नसतो. मग प्रत्येकाने इम्प्रुव्हमेंट एक्झाम द्यावी का? ते पण सांगतो. मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाचं असणार आहे आणि पॅरेंट्सना सोबत घेऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंतर नेक्स्ट कंपनी जी होती ती होती हर्मन. मी असं रँडमली कंपनी उचलल्यात. ओके, हर्मन. आता याला पण 60%चा क्रायटेरिया आहे का? तर हो आहे. सी-जी-पी-एचा पण आहे. ॲक्टिव्ह बॅकलॉग. ॲक्टिव्ह बॅकलॉग म्हणजे काय? तुम्हाला त्या सेमेस्टरला तुमचा कोणता सब्जेक्ट गेलेला नसू दे. म्हणजे त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह. आणि पॅसिव्ह म्हणजे काय? तुमच्या इंजिनिअरिंगच्या जर्नीमध्ये मागं कुठं तुमचा बॅकलॉग लागलेला नसू दे, त्याला म्हणायचं पॅसिव्ह. त्याच्यानंतर जॉब लोकेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. पण आपल्याला महत्त्वाचं काय आहे? 60%चा क्रायटेरिया आहे का? तर आहे. त्या कंपनीज मी रँडम सिलेक्ट केलं तर. ओके. त्याच्यानंतर ना झेन्सर. झेन्सर कंपनी बऱ्याच जणांना माहिती असेल. ओके. तर त्याच्यामध्ये 60 ओके. इथं तर डायरेक्ट 70%चा क्रायटेरिया आहे. किती 10th आणि 12th मध्ये आणि डिप्लोमामध्ये सुद्धा. बरं. त्यानंतर नेक्स्ट कंपनी कोणती आहे? सगळ्यांची फेव्हरेट इन्फोसिस. इन्फोसिसला किती आहे क्रायटेरिया? इन्फोसिसला देखील 60%चा क्रायटेरिया आहे. म्हणजे इथं सुद्धा क्रायटेरिया आहे. सी-जी-पी-ए 6.75. सी-जी-पी-ए बऱ्याच जणांचा होतो क्लिअर बरं का. त्याच्यामध्ये एवढा प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर सॅलरी हे पहा 3.6 लाख एल-पी-ए फक्त 3.6 लाख एल-पी-ए साठी सुद्धा 60%चा क्रायटेरिया आहे. मग असं जर तुम्हाला कोणी म्हणत असेल ना, की फक्त टॉपच्या कंपनीजला 60%चा क्रायटेरिया असतो, खालच्या नसतो तसं काही नाहीये. 3.6 लाख एल-पी-ए कंपनीला सुद्धा सी-जी-पी-एचा क्रायटेरिया इथं देण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर ती आहे अल्टोमेटा. अल्टोमेटा प्लेसमेंट ड्राईव्ह. ओके. तिला कितीचा क्रायटेरिया आहे? तर तिला देखील 60%चा क्रायटेरिया आहे. सी-जी-पी-ए किती 7 लागतोय आणि ॲक्टिव्ह बॅकलॉग चालत नाहीये. हे इंटर्नशिपसाठी आलेली आहे. ओके. अगोदर इंटर्नशिप आणि नंतरनं ती पी-पी-ओ म्हणजे प्री प्लेसमेंट ऑफर करणार विद्यार्थ्यांना. बरं. त्याच्यानंतरनं जर आपण नेक्स्ट कंपनी पाहिली तर कोणती आहे? सेलडू. ओके. सेलडू कंपनीसाठी ओके आहेच क्रायटेरिया. प्रत्येकाला क्रायटेरिया आहे. आणि मी असं कशा पद्धतीने घेतलेलं आहे, ज्या पद्धतीने असा ग्रुप स्लाईड केला आणि नंतर जी होती ती मला स्वतःला पाठवून घेतली आणि इथं घेतलेल्या आहेत. म्हणजे मी असं शोधून कंपनीज घेतलेल्या नाहीयेत. वाटल्यास तुम्ही पी-आय-सी-टीमध्ये जर तुमच्या ओळखीचं कोणी वगैरे असेल, पी-आय-सी-टी, सी-ओ-ई-पी, व्ही-आय-टी यासारख्या टॉप कॉलेजेसमध्ये जर तुमच्या कोणी ओळखीचं असेल, तर त्याला तुम्ही विचारू शकताय. ओके. त्याच्यानंतरनं जर आपण पाहिलं, सेलडूला आहे क्रायटेरिया 5 लाख पॅकेज ऑफर करते. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिलं तर केलाय टेक सेल्स प्लेसमेंट ड्राईव्ह. ओके. यांना 60%चा क्रायटेरिया आहे. सी-जी-पी-ए 6.75 ॲक्टिव्ह बॅकलॉग्स नाही पाहिजेत. बरं. त्याच्यानंतरनं जर नेक्स्ट पाहिलं तर हनीवेल. हनीवेल हनीवेलमध्ये ओके. हनीवेलमध्ये सुद्धा क्रायटेरिया आहे. हनीवेलमध्ये क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर कोणता आहे? डाटाईज. डाटाईजमध्ये
ओके क्रायटेरिया आहे. डाटा इजमध्ये सुद्धा क्रायटेरिया आहे. किती 6 एल-पी-ए. 6 एल-पी-एचं पॅकेज ऑफर करते. लास्ट हनीवेल पाहू आपण किती एल-पी-एचं करते. हनीवेलचं पॅकेज 7 एल-पी-ए. 7 एल-पी-एचं पॅकेज ऑफर करते. नंतर जर पाहिलं केल्यास 5 लाखाचं 5 एल-पी-एचं पॅकेज ऑफर करते. नंतर जर पाहिलं तर 5 लाखाचं पॅकेज ऑफर करते. ओके. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर डाटा इज झालं. त्यानंतर सिग्लेन्समध्ये किती ओके 15 लाखाचं पॅकेज ऑफर करतेय. तर इथं ऑब्व्हियसली क्रायटेरिया तर असणार आहेच. क्रायटेरिया असणार आहे. नो ऍक्टिव्ह बॅकलॉग. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर जेटीपी रजिस्ट्रेशन ड्राईव्ह जेटीपी 24 लाखाचं पॅकेज ऑफर करते. किती 24 लाखाचं जेटीपी. इथं क्रायटेरिया आहे का? तर आहे. क्रायटेरिया नाही. जेटीपीला क्रायटेरिया नाहीये. 60% क्रायटेरिया नाहीये. हे काय आहे? हा दुसरा क्रायटेरिया कोणता आहे हा? 60% आणि अबाव ई-एल-क्यू. तुमची एक टेस्ट होत असते एम-कॅट नावाची. त्या एम-कॅटचा क्रायटेरिया तो आहे. ओके. म्हणजे 60%चा क्रायटेरिया इथं नाहीये. म्हणजे टोटल हे कंपनीजवर डिपेंड आहे. आता फोनपे येते. फोनपे पी-आय-सी-टीला 1 ऑगस्ट पहिल्याच दिवशी येते प्लेसमेंटच्या. तिला सुद्धा 10चा क्रायटेरिया नसतो. 10th आणि 12चा क्रायटेरिया नसतो. आणि ती पॅकेज कितीचं ऑफर करते? 33 लाखाचं पॅकेज ऑफर करते. आणि आता आपण मगाशी पाहिलं इन्फोसिस 3 लाखाचं पॅकेज ऑफर करते. तिला क्रायटेरिया आहे. म्हणजे आपण असं सांगू शकत नाही की या कंपनीला असेल किंवा नसेल. समजलं जेटीपी. त्याच्यानंतर कोणतं आहे? एव्हिगन रजिस्ट्रेशन ड्राईव्ह. ओके 60%. 60%चा क्रायटेरिया इथं सुद्धा आहे. त्याच्यानंतर इकडे जर पाहिलं तर कोणती आहे? कॉन्सेंट्रिक रजिस्ट्रेशन ड्राईव्ह. इकडे जर पाहिलं तर 60%चा क्रायटेरिया आहे. म्हणजे आपण जेवढ्या कंपनीज आता पाहिल्या, ओके, जेवढ्या कंपनीज घेतल्या, तर त्या प्रत्येक कंपनीजला क्रायटेरिया हा आपल्याला पाहायला मिळाला. थोड्याशा जर कंपनीज सोडल्या तर. आता मला तुम्हाला कन्क्लुजन काय द्यायचंय? हे पहा, ज्यावेळेस आपल्याला 100 मुलं असतील, ओके, 100 मुलापैकी फक्त 5 मुलं जर सिलेक्ट करायची असतील, तर त्यावेळेस मी त्याला क्रायटेरिया लावणारच आहे. बरोबर आहे. मला काही ना काहीतरी फिल्टर लावावं लागेल, की जेणेकरून मी 95 जणांना रिजेक्ट करू शकतो. काही ना काहीतरी क्रायटेरिया लावावा लागेल. मग तोच क्रायटेरिया असतो कंपनीचा किंवा कंपनीचं तेच मत असतं. बरं सगळं झालं. आता कळलं, की प्लेसमेंट जर मिळवायची असेल, टॉप कॉलेजमध्ये जाऊन जर प्लेसमेंट मिळवायची असेल, तर 60% 12वीला तुम्हाला पाहिजे. जर तुम्ही एव्हरेज कॉलेजमध्ये जात असाल, तर महत्त्वाचं म्हणजे काय? या कंपनीज तिथं येतच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या कंपनीज तिथं येतच नाही. तर 24 लाख रुपयाची आपण कंपनी पाहिली कोणती? ती एव्हरेज कॉलेजला जाणारच नाही किंवा टियर 3 कॉलेजेसमध्ये जाणार नाही. मग तिथे तुम्हाला याचा प्रॉब्लेम येणार नाहीये. पण ॲट द एंड ज्या वेळेस तुम्ही कुठे प्लेसमेंटला अप्लाय करणार, त्यावेळेस यापैकी कोणत्यातरी कंपनीला करणार. मग 60% हे तुम्हाला मिनिमम पाहिजेत. बरोबर? 60 पाहिजेत किंवा 70 पाहिजेत. तुम्हाला जर खूप चांगले असतील तर काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर ना, आता याला ऑप्शन काय? नक्की कशा पद्धतीने आपण हे हँडल करू शकतो? कशा पद्धतीने मार्क्स वाढवू शकतो? तर त्याला बोर्ड्सने आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन ठेवलाय. ते म्हणजे काय? क्लास इम्प्रूव्हमेंट एक्झाम. क्लास इम्प्रूव्हमेंट एक्झाम म्हणजे काय? थोडक्यात एक्झाम टाइपचं. आता सध्या त्याचे फॉर्म स्टार्ट होतील. अजून सध्या फॉर्म स्टार्ट झाले नाहीत. आणि त्याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, की क्लास इम्प्रूव्हमेंट एक्झाम म्हणजे काय? त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही एक्झाम कधी असते? तर ही एक्झाम असते आपल्या जुलैमध्ये. आणि त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट कधी लागतो? तर रिझल्ट लागतो ऑगस्टमध्ये. पण तोपर्यंत आपले फर्स्ट इयर सुरू झालेलं असतं ऑगस्टमध्ये. समजलं? म्हणजे हा खूप मोठा एक घोळ आहे. बरोबर? बोर्ड्सने आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, क्लास इम्प्रूव्हमेंट तुम्हाला 1 किंवा 2 सब्जेक्ट देता येत नाही. तुम्हाला पूर्ण हे द्यायला लागतं. पूर्ण तुमचे 6 सब्जेक्ट जे आहेत ना, इंग्लिश, हिंदी कोणते जे विषय असतील ना, त्या सर्व विषयांची क्लास इम्प्रूव्हमेंट द्यायला लागते. आणि असं नाही, की तुमचे त्याच्यामध्ये जास्त मार्क्स येतील किंवा ही एक्झाम सोपी असेल, तर एक्झामची टफनेस लेव्हल ही सेमच असते. मग तुम्हाला काय करायचंय? माझं हॉनेस्ट तुम्हाला आन्सर सांगतो. तुम्हाला काय करायचंय? ग्रुप क्लिअर होतोय ना तुमचा? तर ठीक आहे. पालक, आई-वडील सगळे एकत्र बसा. सगळे फॅमिली एकत्र बसा. तुमचे काय हितचिंतक, नातेवाईक वगैरे असतील सगळे एकत्र बसा. व्यवस्थित डिसिजन घ्या. व्यवस्थित डिसिजन घ्या आणि त्यांना हा प्रूफ दाखवा, की लागतायत तिथं पर्सेंटेज आपल्याला लागतायत. पण 1 वर्ष वायाला घालवणं आपल्यासाठी हे आहे का? जर तुम्हाला टॉप कॉलेज मिळत असेल, तर त्या पर्सेंटेजचा किंवा ह्या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी तुम्हाला एलिजिबल होता येणार आहे. मग जर सीईटीत चांगले येत असतील तुम्हाला मार्क्स आणि पर्सेंटेज 12वीत कमी असेल, तर मग विचार करा. पण सीईटीमध्ये पण काही येत नसेल, 12वीमध्ये पण काही आलेलं नसेल, तर मग काय ठीक आहे तुम्ही एक एव्हरेज कॉलेजमध्ये जाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला 12वीच्या मार्क्सचा एवढा उपयोग होणार नाही. कारण ज्या कंपनीज व्हिजिट करणारे तिथं असतात, त्या या एम-एन-सी नसतात. तिथं कोण असतं? नवीन-नवीन सुरू झालेले स्टार्टअप तिथं व्हिजिट करतात ते कॅम्पस. बरोबर आहे? मग आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्यात आणि जरी काही गोष्टी समजल्या नसतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न विचारा, तुमची क्वेरी विचारा आणि महत्त्वाचं म्हणजे काय, योग्य टायमाला योग्य निर्णय घ्या. पुन्हा रिग्रेट करण्यात काही अर्थ नाहीये. 1 वर्ष जाऊ दे. मनापासून अभ्यास करा. नक्की तुमचा क्लास इम्प्रूव्हमेंट होईल. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. पॉझिटिव्ह राहा. सगळ्यांच्या मते निर्णय घ्या. असं नको म्हणायला, "मी तर म्हटलो होतो त्यावेळेस, मी तर म्हटलो होतो त्यावेळेस, मी माझं असं ऐकलं नाही. मग बघ आता." ह्या गोष्टी आपल्याला नको आहेत. कारण हा आपल्या फ्युचरचा प्रश्न आहे. बरोबर आहे? एकदा तुम्ही इथून गेले 12वीतनं तर पुन्हा 12वीत रिटर्न येणे नाहीये. तुमच्याकडे हा लास्टचा ऑप्शन आहे.
त्याच्यामुळे व्यवस्थित सगळ्यांना मिळून निर्णय घ्या. काही जर निर्णय घेण्यामध्ये अडचण असेल, तर माझे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. एनी टाईम मला कॉन्टॅक्ट करा. काहीही प्रॉब्लेम नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच साऱ्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.